येणारा एक विक्रेता ज्याला रस्त्यामध्ये भेटली एक नटी. आता बघूयात तो काय विकतोय आणि काय धिंगाणा घालतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुढच्या स्पर्धक जोडीचं. संतोष पवार आणि किशोरी आंबिये. ढेंगाची का ढेंगाची का ढेंगाची का ढेंगाची का ले 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 अरे 12 महीने में 12 सुपर कर 12 रुपये में बेचूंगा मैं. लटका माले लटका माले लटका माले लटका माले ले 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 उठा ले परकर उठा ले परकर उठा ले परकर ले ले परकर परकर. मैं परकर लेने मैं परकर लेने आई मंदिर जाने के बहाने. मैं परकर लेने आई मंदिर जाने के बहाने. बाई ते परकर आणि मंदिर समोर काय आहे? शिवाजी मंदिर. तुम्ही काय विकतात? परकर. अरे काय झाला सेन्स ऑफ ट्युमर आहे. सेन्स ऑफ ह्युमर ह्युमर. परकर दाखवा. हे घ्या ना. नाही नाही बाई काय ते सुट्या परकर मध्ये मला नाड्या पटापट भरता येत नाहीत म्हणून मीच घालतो आणि पटापट भरतो. झाले वरून हा घ्या परकर. एक्झॅक्ट माझी साईज आहे. असणारच. तुम्ही फॅन आहेत ना माझ्या. मी फॅन आहे ना तुमचा. कधीपासून? शाळेत असल्यापासून. मी शाळेत असल्यापासून तुम्ही माझे फॅन आहात? ओह माय गॉड. बाईचं हे बहुतेक कॉलेजला गेलंच नाही. सगळेजण मला असंच म्हणतात. मी अजून किती लहान दिसते. पण बाई तुम्ही कशा मोठ्या झालात ते मला माहितीये. बस या विषयावर मला काहीही बोलायचं नाही. भाई हाच तुमचा पहिला डायलॉग होता ना तुमच्या पहिल्या प्रायोगिक नाटकातला. बस मला काही बोलायचं नाही. एकच डायलॉग होता तुम्हाला. पण तो एक डायलॉग म्हणताना बाई तुम्ही जी काय माती खाल्ली आहेत ना. पहिल्या रो मध्ये बसून बघितलंय मी. पहिल्या रो मध्ये अशा मेंदूला मुंग्या आल्या होत्या माहितीये. पण शेवटपर्यंत उठलो नाही मी. का? पायाला पण मुंग्या आल्या होत्या ना. वेल कुठलं नाटक होतं ते? तुम्हाला नाव आठवत नाही? आपल्याला आठवत आहे. आपल्याला तुम्हाला नाव सांगतो थांबा. समद्विभूच्या त्रिकोणात इस्पिकचा गॉगल लावून टिळक ब्रिजवर बसलेली माणसं गेली कुठे. वाव, तुम्हाला नाटकाचं नाव पाठ आहे? पाठ आहे म्हणजे अहो अनाउन्समेंटला घेतलेलं नाव इंटरव्हल झालं तरी संपत नाही. पाठ नाही होणार. पाठ झालंच पाहिजे ते. पण त्या नाटकात माझा काय रोल होता? रोल भाई मी विसरू शकत नाही. असा एकच सीन होता भाई. एकच डायलॉग होता तुम्हाला. पण सीन तुम्ही काय रंगवायचात म्हणजे तुम्ही जीवनाला कंटाळायचात. तुमचं मन असं खलबलायचं आणि तुम्ही लोकांना सांगायचा बस करा. ताबडतोब लोकांनी टाळ्या वाजवून सांगितलं तुम्हाला बस करा. पडदा पडल्यावर तुम्ही आतमध्ये गेलात पण मी ऑडियन्स मध्ये होतो. मला माहिती ना लोक काय काय तुमच्याबद्दल बोलत होती ते. काय म्हणाली? लोक बोलत होती कुठून एक एक धरून आणतात कळत नाही. कुठल्या प्रयोगाबद्दल बोलताय तुम्ही? हा तुम्ही कुठला प्रयोग कसं लक्षात ठेवणार नाही का. हा बरोबर एकच प्रयोग झाला होता ना तुमचा शिवाजी मंदिरला. तो नाही का प्रयोग संपला मग तुम्ही एकमेकांच्या चुका करता करता भांडलात आणि मग तुमची सगळी टीमच फुटली. ते त्यांचं तिकडे सगळं पाणीग्रहण वगैरे चाललं. बरोबर संगीत पाणीग्रहण. बाई त्या नाटकात तुम्ही काय गायचं आहात ते गाणं अजून माझ्या लक्षात आहे बाई. बाई मी गाऊन दाखवू? स्लीवलेस दाखवा. नाही बाई गाऊन दाखवू म्हणजे गाणं म्हणून. गाणं काय म्हणते ना. बाई कुठेही प्रयोग लावतात. काय लावा गाणं म्हणा गाणं म्हणा. उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा. बाई अजून तुम्ही तशाच बेसूर गाता हो. तशाच म्हणजे मी सांगतो या धंद्याची शपथ घेऊन तुमच्या या गायनामुळे तुमच्या पाणी ग्रहणला ग्रहण लागलं माहितीये. होतं असं कधी कधी. हा होतं असं कधी कधी. तुमचं पहिलं व्यावसायिक नाटक. ते नाटक मी विसरूच शकत नाही. त्या नाटकात माझे सप्तरंगी रोल होते. बाई तुमच्या मेहनतीला हॅट्स ऑफ. तुमची मेहनत काय दिसत होती त्यात माहितीये. म्हणजे 7 वेगवेगळ्या प्रकारचे रोल एका प्रकारे कसे करायचे तुम्ही दाखवून दिले. हॅट्स ऑफ तुमच्या मेहनतीला हॅट्स ऑफ. बाई काय काम करायचं तुम्ही. आणि लाफ्टर अख्ख्या जवळच्या टोपलीमध्ये एक लाफ्टर असावं तसं एक लाफ्टर होता अख्ख्या नाटकात. तो पण मी दिला होता. है ना बघू कसं दिसतंय बघ.
नाही नाही नाही, हे खोट आहे. हे खोट आहे. तुमची पहिली सिरियल ना? हे खोट आहे. भाई बाई हे गैरसमज करून घेऊ नका, पण बाई काय तुम्ही त्यात दिसायचाच बाई. तुला असे गुंडू गुंडू दिसत होत ना. नर्स सर होता ना? हो. काय दिसतात तोंडावर मास्क लावून. मस्त दिसायचं तुम्ही. तरी पण तुम्ही मला ओळखलात. बाई ओळखणार ना तुम्हाला. त्या मास्क वर बसलेली मास्की पण उडत नव्हती. मग ओळखणार काय? बरं जाऊ दे, ते जाऊ दे. माझं फिल्म बघितली का तुम्ही एखादी? फिल्म? तुमची फिल्म मी सोडणार? तुम्ही फॅन आहेत ना माझ्या? मग तुमची फिल्म मी कशी सोडणार? काय ते फिल्मचं नाव होतं सांग तुम्हाला. सांगू? सासरा सुनेचा नवरा कोणाचा. अर्थात तांब्याचा विष्णूबाला, सक्का भाऊ पक्का वैरी. बाई मी तुमचं एक मी ना ॲबॉर्शन केलंय. खरंच सांगतो तुम्हाला. म्हणजे तुमच्या नाटकाची पिक्चरची सिरियलची नावं ना एकदा सुरू झाली की संपत नाहीत. बरोबर आहे ना माझे ॲबॉर्शन? बरोबर आहे की नाही सांगा? ऑब्झर्वेशन म्हणायचंय का तुम्हाला? तेच ते हो, तेच ते. पण तुमचा पिक्चर मी बघितला. ह्या फुटपाथला उभा राहून त्या फुटपाथला बघितला. फुटपाथला? प्लाझा थिएटरला हो. हा. बघा ना त्याशी प्रीमियर होता बघा. कोण आलं नव्हतं, फक्त तुम्ही आला होता. बरोबर. आणि मागोमाग टॅक्सी आली रिळ घेऊन. ती रिळ उतरवताना रीळ आणि पिक्चर जे काही पडलं ते परत उठलं नाही. आणि तुमचा तो निर्माता कुठे गेला कुणास ठाऊक. तो काय चड्डे बॉड्या विकतोय. ऍक्च्युली ना तो मूर्खच आहे. हा. त्याला चित्रपटाचा व्यवसाय कसा करायचा ना हेच कळत नाही. आता मी प्रोड्युसर बनणार आणि मी त्याला नाही नाही बाई बाई हात जोडतो. तुम्ही प्रोड्युसर बनू नका. का? अहो आता स्टॉल लावायला या फुटपाथवर जागाच नाही अजिबात. किती बोलता हो तुम्ही? काय झालं? गपचूप तो परकर द्या आणि पैसे किती झाले ते सांगा. काय बाई बास काय मी तुमच्याकडून पैसे घेणार? तुम्ही फॅन आहेत ना माझ्या? मी पैसे घेणार? पैसे नाही, एक सही द्या फक्त मला. एक सही? पाहिजे तेवढे परकर देतो. 3 डझन परकर द्या. 3 डझन? अच्छा सेटवर नेऊन विकायचे असतील तुम्हाला. साइड बिझनेस. मग साईड कशाला, मेन बिझनेस करा ना. हे परकर तुम्हीच विका. अभिनय सोडा आणि रंगभूमीवर उपकार करा. रेणुकाताई, कसा वाटला हा विक्रेता? तुमचा दोघांचा ऍक्ट नेहमीच हाय एनर्जीचा असतो, खूप छान गिव्ह अँड टेक असते. पण आज मला थोडंसं वाटलं की मॅडनेस जो अपेक्षित आहे तुमच्याकडून तो थोडासा कुठेतरी कमी होता. म्हणजे काही पंचेस जरा कमी असे ड्रॉप झालेले वाटले. पण अदरवाईज इट्स ऑलवेज व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. कीप इट अप. निर्मितीताई, तुमच्या दोघांचं टायमिंग नेहमीच छान असतं, तसंच आजही ते होतं. छान झाला ऍक्ट, खूप छान झाला. मला खूप आवडला ऍक्ट. वा. बघूयात गुण किती मिळत आहेत. रेणुकाताई 10 गुण. निर्मितीताई 10 पैकी 10. मागच्या आठवड्यातले 20, आत्ताचे 20, एकूण 40 गुण. जोरदार टाळ्या. हुबळी पूजा या पर्वाच्या महाविजेत्या जोडीला मिळणार आहे SK टूर्स यांच्यातर्फे बँकॉक आणि पटाया टूरची संधी.